राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी विशाल गोसावी। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज दाभाडी येथील साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी देखील उत्साही पद्धतीने आक्रमक पद्धतीने हे दाभाडी येथील सकल मराठा समाजातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पेटत असताना आता हाच वनवा दाभाडी सुद्धा पेटलेला आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्यासोबत ह्या दुसऱ्या दिवशी देखील हे संपूर्ण मराठा बांधव आहेत। या पद्धतीने त्यांचं आरक्षणासाठी लढा सुरू आहे। आपण आता या ठिकाणी यांच्याशी चर्चा करणार आहोत। दादा नमस्कार, प्रबंधभूमी आपले स्वागत। काल मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडलेली अवस्थेत होती, आज देखील त्यांची प्रकृती बिघडलेली आहे, काय सांगाल? शासनाने पाटील साहेबांचा उपोषण चालू केलेलं आहे, तर त्यांचा अंत बघू नये। कारण हे कायद्याच्या चौकटीत राहून शांततेच्या मार्गाने पाटील साहेबांनी अंतरावली सराटी येथे उपोषण चालू केलेलं आहे। त्यांना समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभर गावोगावी साखळी उपोषण, अमर उपोषण कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही चालू केलेला आहे। शासनाने या शांततेच्या मार्गातच न्याय द्यावा, हा शासनाला पर्याय परवडणारा आहे। आम्ही जर दुसरा पर्याय शोधला तो शासनाला परवडणार नाही। म्हणून शासनाने आता पाटील साहेबांचा अंत पाहू नये, किमान पाटील साहेबांच्या प्रकृतीची शासनाने काळजी घ्यावी। त्यांची प्रकृती खालावते आहे। आज 2 दिवसात जर काही निर्णय नाही झाल्यास त्यांच्या तब्येतीला त्यांना जर काही कमी अधिक झालं तर याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील। शासनाला आम्ही विनंती करतो की सर्वोच्च न्यायालयसुद्धा रात्री शासन चालून करून कुठला जर एखादा मुद्देसूद निर्णय राहिला तो शासन घेतो, तर ह्या निर्णयाला शासन एवढं दिरंगाई का करताय? तर शासनाने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं असे आम्ही दाभाडी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। आज आमचा दाभाडीचा साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे। सर्व गावकरी या उपोषणाला पाठिंबा देत आहे। परत शासनाला विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, मनोज जरांगे पाटील यांची तब्येतीची काळजी घ्यावी, ही आम्ही सर्व गावकरी हात जोडून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं, त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची सरकारने काळजी घ्यावी असं काहीसं दाभाडी ग्रामस्थांच्या वतीने म्हणलं जात आहे। काय सांगाल, हे संपूर्ण आता उपोषण चालू आहे, दुसरा दिवस आहे आणि कुठंतरी आंदोलन चिघळताना दिसत आहे, काय म्हणाल? सध्या तरी शासनाने त्वरित जरांगे पाटीलचा शरीराचा स्वभाव पाहून त्यांनी त्वरित निर्णय घ्यावा, मराठा आरक्षणाला मिळावं। जर 2 दिवसात आरक्षण मिळालं नाही तर आमदार खासदार यांच्या गाड्या आम्ही सर्व जप्त करू आणि कोणत्याही शिस्त पद्धतीने आम्ही हा मार्ग आक्रमित करतो। आम्हाला जास्त भडकावू नका। नक्कीच आम्हाला जास्त भडकवू नका, अन्यथा आम्ही आमदार खासदार मंत्री यांच्या गाड्या जप्त करू असं काहीसं म्हणणं या ठिकाणी आहे। दादा, आज आपला उपोषणाचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी देखील उत्साह पद्धतीने संपूर्ण जोश आम्हाला दिसला, काय सांगाल? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली आहे मराठा आरक्षणाची, याला गाव पातळीवरून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातनं, तालुक्यातनं आणि गावातनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। मला वाटतं नाशिक जिल्ह्यातनी देखील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात या ठिकाणी आंदोलनाची धग पेटलेली आहे। आमच्या पंचक्रोशीतील वराणे असेल, सटवाने असेल, रावळगाव असेल, नामपूर असेल, आगार असेल, आता दाभाडी आहे, तर आमच्या तालुक्यातील 128 खेड्यांमध्ये प्रत्येक गावात या ठिकाणी ही ज्योत आता पेटत आहे। आणि शासनाला या ठिकाणी आम्ही नक्कीच इशारा देऊ इच्छितो, ज्या दैवताने या ठिकाणी मनोज जरांगेंनी या ठिकाणी 40 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतरही तुम्ही जागे होत नसाल आणि पुन्हा त्यांचा उपोषणाला बसून त्यांना त्रास देत असाल, तर मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कडक इशारा देऊ इच्छितो की हे महाराष्ट्र जेव्हा दुसऱ्या वेळेला पेटेल त्या वेळेला तुम्हाला त्याचा झळ इतका बसेल की तुम्हाला त्याचा परिणाम भोगावे लागतील। आणि त्यासाठी आज उद्यामध्ये तुम्ही आरक्षण जाहीर करावं आणि मराठा आरक्षणाला न्याय द्यावा। नक्कीच
आतापर्यंत आपण हे संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने बघितलेलं आहे, परंतु जसे दिवस वाढत आहे तसे आक्रमक भूमिका देखील आंदोलकांची होताना दिसून येत आहे. अजून काही आपल्यासोबत आंदोलक आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, आज दुसरा दिवस आहे, कालपेक्षा आज जास्त आक्रमक प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत, काय सांगू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं आक्रमक प्रतिक्रिया देण्याचं कारणही तसंच आहे की गेल्या 40 दिवसाचं अल्टिमेटम दिल्यानंतरसुद्धा रात्रीच्या 1-1, 2-2 वाजता तुम्ही आत्ता मिटिंगा करतायत, CM दोघी DCM एकत्र बसून मिटिंगा करतायत. तर हेच गेल्या 40 दिवसापूर्वी केलं असतं तर मराठ्यांना एवढं रागवलेलं म्हणजे त्यांचा एवढा क्लेश तुम्हाला बघायला मिळाला नसता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रविवारच्या दिवशी महाराष्ट्र राज्यावरती राज्य सरकार लादू शकतात. म्हणजे तुम्ही रविवारी शासकीय सुट्टी असताना ह्या राज्यावरती तुम्ही सरकारी मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, तुम्ही स्वतः मंत्री होऊ शकतात, म्हणजे राज्याचं पालकत्व स्वीकारू शकतात. असं रविवारी घडू शकतं, पहाटे 5 वाजता शपथविधी घेऊ शकतात. तर मग तुम्हाला मराठा आरक्षण द्यायला प्रॉब्लेम येतो कुठे? गेले 40 दिवस CM आणि दोघे DCM काय झोपलेले होते का? मराठी आमदार, मराठी मंत्री काय झोपलेले होते का? यामुळेच मराठा जागृत समाज आज जो आक्रमक होतो आहे तो अभ्यासू दृष्टिकोनातून आक्रमक होतोय. तो असं कोणी आंग्या भोंग्याने काही सांगितलं आणि मग तो आक्रमक झाला असं अजिबात नाही. सगळा मराठा समाज अतिशय अभ्यासू आहे. जरांगे पाटील, विनायक मेटेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा अभ्यासात दृष्टिकोनातून मराठा आरक्षणासाठी निरीक्षण करत होते तेव्हा 40 दिवसापूर्वीच त्यांनी सांगितलं की आम्हाला आरक्षण 13% कसं वाढून पाहिजे, या 50% अतिरिक्त वाढून पाहिजे. या सगळ्या कृती त्यांना समजून सांगितल्यानंतर सुद्धा करत आहेत. ह्या सगळ्या ज्या वावग्या त्यांनी दिल्या त्याच्यामुळेच आज या सरकारला भोगावं लागतं आहे. आणि त्यांनी दिलंही तरी येत्या 2024च्या निवडणुकीत या सरकारला 100% भोगावंच लागणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण त्यांनी लवकरात लवकर द्यावं हीच त्यांना एक विनंती करत आहोत. बस. नक्कीच मराठा समाजाचा अंत बघू नये, लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी काहीशी भूमिका या आंदोलकर्त्यांची आहे. त्याच पद्धतीने अजून काही आंदोलक आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? मराठा आंदोलक पेटलेले दिसून येत आहे, आक्रमक भूमिका आता सध्या दिसत आहे. त्याच पद्धतीने दाभाडीचा या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे, काय सांगू शकता? दुसऱ्या दिवसाचा असताना साखळी उपोषणाचा आधी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जरांगे पाटील साहेबांनी जे आधी आपल्याला 17 दिवस उपोषण केलं त्यानंतर सरकारने आपल्याला अल्टिमेटम दिला होता की आम्हाला तुम्ही मुदत द्या. त्यानंतर 30 दिवसाची मुदत दिली, त्यानंतर परत 10 दिवस आपण त्यांना वाढून दिले, तरी कुठल्याही प्रकारचा त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं नाही किंवा त्याच्यावरती त्यांनी कुठलीच ॲक्शन घेतली नाही. नंतर त्यांनी असं झालं की जरांगे पाटलांना परत उपोषणाला बसावं लागलं. उपोषणाला बसवल्यानंतर त्यांनी पूर्ण मग पाणीसुद्धा घेणं बंद केलं आणि त्यांची प्रकृती खूप ढासळली. त्याने काय परिणाम झाला की जनतेमध्ये एक आक्रोश तयार झाला आणि त्या आक्रोशमुळे काय या सर्व जनता ही आज पेटून उठलेली आहे. आणि त्याच्याने काय झालं की आमदार, मंत्री, खासदार हे ज्याच्या त्याच्या परीने आता पळायला लागले आणि ते आता कुठल्याही परिस्थितीत त्यांना एकच पर्याय राहिलेला आहे की त्यांना आरक्षण देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. एवढ्या 2 दिवसात त्यांनी आरक्षण द्यावं आणि जरांगे पाटलांचं उपोषण सोडवावं एवढीच आमची इच्छा आहे. आणि आमचंही उपोषण तेव्हा हेच होईल, तोपर्यंत दाभाडी गावात हे उपोषण चालूच राहणार आहे, साखळी उपोषण. नक्कीच महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी आहे. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील साहेबांचं उपोषण चालू राहील तोपर्यंत दाभाडी येथे साखळी उपोषण सुरू राहील असं काही म्हणणं आहे. दादा, आपण या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहात, काय सांगाल? या उपोषणास ज्या सरकारने कारण नसताना लांबवत आहेत त्याचा निर्णय त्यांनी लवकरात लवकर घ्यावा ही माझी इच्छा आहे. उगाच त्यांनी शांत बसलेल्या संघाला उगाच त्रास देऊ नये आणि त्यांचं ते उपोषण मागं करावे. जरांगे पाटलांना त्यांनी साथ द्यावी, त्यांच्या पाठीमागं त्यांच्या समाजाला साथ द्यावी ही माझी इच्छा आहे. नक्कीच मनोज जरांगे पाटलांना साथ द्यावी असं काहीचं म्हणणं आहे. महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटलेलं आहे. आता कुठेतरी उग्र स्वरूपात हे आंदोलन भडकताना दिसत आहे. ST बसेस जाळल्या गेल्या, आमदारांच्या घरावरती हल्ले झाले, काय सांगू शकता? मनोज जरांगे साहेबांनी जो अखिल महाराष्ट्रातले नव्हे भारतातील सर्व मराठा समाजासाठी शासनाकडे जी मागणी केली ती योग्य आहे आणि ती काही चुकीची नाही. आणि महाराष्ट्राच्या सरकारला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही आहुती देतो शांततेच्या मार्गाने. आम्ही मराठा समाज पूर्णपणे क्षत्रिय समाज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उपासक आहे. आणि एवढं असतानासुद्धा जर ते शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली आणि या आंदोलनाला जर सरकारने गांभीर्याने घेतलं नाही तर आता त्यांना वेळ दिल्यावरसुद्धा त्यांनी निर्णय घेतला नाही. तर या निर्णयामध्ये
माझं असं मत आहे की महाराष्ट्रातील जनता ही शांत आणि सुज्ञ आहे आणि महाराष्ट्रावर आता मालेगाव तालुक्यावर मोठा दुष्काळ आहे. 4 महिन्यापासून पाऊस पडलेला नाही, लोकांना रोजगार नाही आणि महिलांनासुद्धा कामं नाही. तर अशा गंभीर अवस्थेमध्ये जरांगे पाटलांनी जे शासनाला जे उद्दिष्ट दिलं आहे की तुम्हाला मी वेळ देतो, त्या वेळेप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. सरकारला जर आमचे आता मित्र बोलले डॉक्टर की त्यांना जर शपथविधी घेताना पाठी घेऊ शकतात, वेळ नसताना दिशाभूल करू शकतात, तर मग याच्यामध्ये ते निर्णय का घेऊ शकत नाही? त्यांच्याकडे जर अधिकार आहेत महाराष्ट्र सरकारला आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने सुद्धा भूमिका करावी. कारण मोदी साहेब पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती महोदय आहेत, उपराष्ट्रपती महोदय आहेत, लोकसभा अध्यक्ष साहेब आहेत, एवढे मोठे मोठे देशाचे प्रमुख नेते आहेत. तर यांनी सत्तेचा वापर करून जनतेची मागणी पूर्ण करावी. अयोध्ये मागणी नाही आहे आणि याच्यामध्ये जर मनोज जरांगे साहेब एक सामान्य परिवारातले आहेत, ते काही कोणाच्या सांगण्यावरून नाही, समाजाची जर वाताहत होत आहे, जर मराठा समाज तळाला पोचतो आहे, जर सरकार एक येतं आहे दुसरं जातं आहे, अशा हेलपट्यांमध्ये जर कोणी राष्ट्रीय नेता याच्यामध्ये पुढाकार घेत नाही, नुसतं पदं घेऊन जनतेचे मतं घेऊन गब्बर होत आहेत, त्यांचे घरं भरत आहेत आणि त्यांचे मुलं बाळं मोठ्या मोठ्या हुद्द्यांवरती आहेत, परंतु तळागाळातला मजूर मराठा समाज आज रिक्षा ड्रायव्हर आहे कोणी काय, तर हे यांच्याकडे दुर्लक्ष करतायत, जाणून बुजून सत्तेचा दुरुपयोग करतायत. म्हणून जर मनोज जरांगे साहेबांच्या जीवाला जर काही झालं तर महाराष्ट्र पेटणार नाही, तर इतरही राज्य त्याच्यामध्ये पेटतील आणि त्याची ढग हे सरकारला बसेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नक्कीच लवकरात लवकर या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला पाहिजे असं काही म्हणणं आहे. दादा, या आपल्या साखळी उपोषणाला विविध पाठिंबे देखील या ठिकाणी येत आहेत. काय सांगाल? विविध संघटनांचे पाठिंबे आपल्याला आलेले आहेत, ग्रामपंचायत देखील पाठिंबाला असं आम्हाला कळालं, नेमकी काय? नक्कीच मराठा समाज हा सर्व समाजांचा मोठा भाऊ आहे आणि आम्ही कोणाचं उरबाडून घेत नाही. आम्ही न्याय हक्काचं मागत आहोत. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांपासून राज्य चालत आलेलं आहे, हा समाज कसणारा बी होता आणि रक्षण करणारा बी होता. ज्या वेळेला आम्हाला देण्याची वेळ आली तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी अनेक लोकांना आरक्षण दिलं होतं आणि तेच आरक्षण जेव्हा आमची आर्थिक स्थिती ही नाजूक झालेली आहे, आमच्या विद्यार्थ्यांना जेव्हा वेळ येते की शिक्षणासाठी त्यांना आरक्षण हवं आहे, नोकरीसाठी आरक्षण हवं आहे, तर त्यावेळेला आम्ही जेव्हा न्यायनीतीने मागत आहोत, तर ज्या लोकांना या ठिकाणी आमच्या भावना कळत आहेत, ज्यांना त्या ठिकाणी आमची भावनांची कदर आहे, अशा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार लोकांनी आम्हाला या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन प्रत्येक समाजाने या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि नक्कीच आमच्या गावाच्या वतीने देखील या ठिकाणी एक ठराव करून संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे. नक्कीच महत्त्वपूर्ण आपण बघू शकतात, हे संपूर्ण आंदोलन चालू असताना विविध पाठिंबे या आंदोलनाला मिळत आहे. दादा, काय सांगाल थोडक्यात या आंदोलनासंदर्भात? सध्या मालेगाव तालुक्यात 4 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेलेला आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामाचं चित्र अगदी अस्पष्ट आहे. अशा परिस्थितीत मराठा समाज कसा जगावा आणि त्यांनी कसं जीवन जगावं हा सुद्धा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांचे विद्यार्थी त्यांचे मुलं बाळं कसे शिकवायची त्यांनी? अशा परिस्थितीत 80% माणूस त्याला 80,000 रुपये भरावे लागतात आणि 40% माणूस 40,000 आणि 20,000 भरून ॲडमिशन घेऊ शकतो. मराठा समाजाच्या मुलांनी काय करायचं आहे? अशी भयानक परिस्थिती मराठा समाजाची असताना जरांगे साहेबांनी जे उपोषण बसले आहेत त्या उपोषणाचं त्यांनी अंत पाहू नये आणि कुठल्याही परिस्थिती एवढ्या 2 दिवसात निर्णय नाही झाला तर आज सर्वसामान्य जो मराठा माणूस शांतताप्रिय आंदोलन करत आहे याचं उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे परिणाम शासनाला एवढ्या 2-3 दिवसात पाहायला मिळतील याची शासनाने नोंद घ्यावी. नक्कीच आपण बघू शकतात, हे संपूर्ण आंदोलकांच्या प्रतिक्रिया होत्या. गुणवंत असून सुद्धा या ठिकाणी कुठेतरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना माघार घ्यावे लागते, वंचित राहावं लागतं आपल्या नोकरीपासून, आपल्या शिक्षणापासून. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा भूमिका आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाला विविध समाजातील, विविध संघटनातील तसेच या ठिकाणी दाभाडी येथे आंदोलन सुरू आहे आणि दाभाडी ग्रामपंचायतीने देखील ठराव करून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. काल ज्या आपण प्रतिक्रिया बघितल्या त्या सौम्य स्वरूपाच्या होत्या. आजच्या प्रतिक्रिया अजून आपल्याला थोड्या प्रमाणात उग्र स्वरूपाच्या आक्रमक पद्धतीने दिसत आहेत. आजचा 2रा दिवस आहे, उद्याची देखील आपण अपडेट घेणार आहोत, परंतु उद्याचा अपडेट देण्याची वेळ येऊ नये त्याआधी सरकारने आरक्षण जाहीर करावं असं काहीसं वाटतं. कारण की ज्या वेळेस एक समाज
एक संपूर्ण संघटना, एक संपूर्ण राज्य ज्यावेळेस आक्रमक होत असतं त्याची झळ सरकारला नक्कीच बसणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या मराठा समाजाला आरक्षण द्यावे हीच विनंती या मराठा समाज बांधवांतर्फे करण्यात आलेली आहे. उद्या देखील या ठिकाणी येणार आहोत, उद्याचा देखील अपडेट घेणार आहोत. बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवन